दरम्यान पद्म पुरस्कारांना कुणाकुणाचा गौरव केला जाणार आहे, तर पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ गायक के.जे. येशुदास. सोबतच अध्यात्मात मोठं योगदान दिलेले सद्गुरू जग्गी वासुदेव आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी. ज्येष्ठ शास्त्रज्ञ उडुपी रामचंद्र राव. सोबतच मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे तो भाजपचे नेते सुंदरलाल पटवा यांना. सोबतच दिवंगत नेते पी.ए. संगमा यांना देखील पद्मविभूषणनं गौरवण्यात आलंय. तर पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत वैद्यकीय क्षेत्रातले तेहनमन उदवाडिया, सोबतच चित्रपट समीक्षक भावना सोमय्या यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. सोबतच अध्यात्म आणि समाजसेवेसाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देखील या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. सोबतच क्रिकेटर विराट कोहली आणि जिमनॅस्ट दीपा कर्माकर यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. पैलवान साक्षी मलिक, दृष्टीहीन क्रिकेटर शेखर नाईक. सामाजिक कार्यात मोठं योगदान दिल्याबद्दल डॉक्टर एस.व्ही. मापुसकर यांना देखील पद्मश्रीनं गौरवण्यात येणार आहे.